साहिल कासारे एवन जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आणि अरबाज साहिल कासारे साहिल आणि कादिर ही जोडी फेमस होती मित्रांनो, नक्कीच तुम्ही ऐकलं असेल. साहिल कादिर त्यांनी अनेक हंगामे गाजवले आहेत मित्रांनो. तोच साहिल कासारे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी सज्ज झाला आहे. 11 अरबाज साहिल बॉलिंग ट्रॅक वरती मार्कर गोलंदाज सज्ज 55 क्रॉस करून 55च्या उजवीकडून अमोल कदम. अमोल कदम बॉलिंग साठी सज्ज झालाय. समोर असेल साहिल कासारे. अंडरम क्रिकेट टुर्नामेंट मध्ये अंडरमचा चायनामन बॉलर. हो हो इथे मात्र नो चेंडू घोषित करताना पंच दीपक सर यांच्या माध्यमातून डायरेक्ट हिट परंतु मिस. टोटल 2 धावा 2 धावांनी धावफलक असेल 3 या आकड्यावरती. वन साइड मुरादपूर या संघाकडून. हो हो इथे मात्र अरबाज थोडासा बॅकफुट वरती येऊन पंच करण्याचा प्रयत्न परंतु एकच धाव 1 धावा आणि धावफलक असेल 4 या आकड्यावरती. इथे मात्र फिरकीचा जादूगर डावखर असा गोलंदाज अमोल एक अनुभवीच्या जोरावरती चायनामॅन. हो आणखीन एक नो चेंडूची सांगत येईल. टोटल 2 धावा 6 धावा धावफलकावरती. नक्कीच मित्रांनो क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना सिनियर खेळाडूंचा आदर करा. ते सिनियर खेळाडूंचा दर्जा दाखवून देतोय मात्र एक अनुभवी लिजेंड क्रिकेटर अमोल. गोलंदाजी एक अचूक लेंथ वरती एक परफेक्ट लेंथ परफेक्ट व्हेरिएशन गोलंदाजी करून दाखवतोय मात्र इथे अमोल. पुन्हा एकदा चायनामॅन तयार. समोर असेल हार्ड हिटर फलंदाज अरबाज. ओहो काय फटका लाजवाब शानदार फटका पाहायला मिळतोय अरबाजच्या बॅट मधून. खणखणीत चौकार. करेंगे बेडा पार तो मिलेगा चौकार. मित्रांनो क्रिकेट आहे खेळात कधीही गर्व करू नका मित्रांनो. पुन्हा एकदा अमोल सज्ज झाला अरबाज सज्ज झाला. एकच धावावरती समाधान मानावं लागेल. धाव फलक असेल 11 या आकड्यावरती. खेळात कधीही गर्व करू नका मित्रांनो कारण कधीही न बुडणारा टायटॅनिक जहाजाचा इतिहास हा संपूर्ण पाण्यातच बुडाला. त्यामुळे कधीही चांगला खेळ होत असेल तर गर्व करू नका आणि थोडासा खेळ खराब झाला म्हणून नाराज होऊ नका. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये ओलूया. 12 धावा धाव फलकावरती अमोल. पुन्हा एकदा थोडासा हाफ ट्रेकर चेंडू ऑफ ब्रेक ऑफ स्पिन जबरदस्त ऍक्शन पाहायला मिळते गोलंदाज अमोल या गोलंदाजाकडून. साहिल सज्ज पुन्हा एकदा. साहिल सज्ज. ओहो इथे मात्र स्ट्रेट अँड ड्राईव्ह सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 बाउन्स चौकार. 1 बाउन्स चौकार. चेंडू झालाय मात्र फरार. चांगली फटकेबाजी लाजवाब फटका पाहायला मिळाला. स्ट्रेट अँड ड्राईव्ह डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. 4 धावांनी धावफलक तब्बल 17 या आकड्यावरती. काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त फलंदाजी तुटून पडलेत मात्र अरबाज आणि साहिल. ऋषिकेश बॉलिंग साठी सज्ज. पहिल्या चेंडूवरती 9 घोषित करताना पंच. 9+1 टोटल 2 धावा 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचेला 19 या आकड्यावरती.
पुन्हा एकदा ऋषिकेश सज्ज, साहिल सज्ज, स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय, 1 बाउन्स 2 बाउन्स, चौकार. साहिल मात्र जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करून दाखवतोय. हो, आणखीन एक चेंडूची सांगत येईल इथे. मात्र 1+1 टोटल 2 धावांनी धावफलक असेल. 25 धावा धावफलकावरती. मित्रांनो, एक स्पर्धा चांगली खेळलात म्हणून स्वतःला गेम चेंजर समजू नका आणि 10 स्पर्धा वाईट खेळलात म्हणून स्वतःला खराब खेळाडू म्हणून समजू नका. पुन्हा एकदा ऋषिकेश सज्ज, लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव मिळते मात्र अरबाजला. 26 धावा धावफलकावरती. बॉलिंग ट्रैक पे फिर से गेंदबाज तैयार है. ऋषिकेश सामना करेंगे इस मर्तबा साहिल. बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी मैदान के अंदर, किफायत वाली, ताकतवर वाली, उम्दा एक बेहतरीन बल्लेबाजी मैदान के अंदर. जरूर यहाँ पे रन आउट जरूर होंगे साहिल. थोड़ी सी गाही आंखों में इशारा करके यहाँ पे साहिल और अरबाज दोनों बल्लेबाजों के दरमियान थोड़ी सी मिसअंडरस्टैंडिंग के जरिए से यहाँ पे लौटना पड़ेगा पिविलियन में साहिल के लिए. यहाँ पे मुरादपुर का खेमा थोड़ा सा नाखुश रहेगा क्योंकि जो एक हार्ड हिटर बल्लेबाज, जिस बल्लेबाज ने एक अच्छा नाम कमाया था और जिस बल्लेबाज ने मैदान के अंदर एक अच्छी बल्लेबाजी का मुजाहरा पेश किया था, वही बल्लेबाज डगआउट में लौटेंगे. नए बल्लेबाज मैदान के अंदर दाखिल होंगे, मनीष खरोड़े. गेंदबाज तैयार ऋषिकेश. इस मर्तबा थोड़ी सी ऑफ स्पिन करने की कोशिश, एक ही रन पे खुश रहना पड़ेगा यहाँ पे मनीष करावड़े को. अभी भी सलामी बल्लेबाज मैदान के अंदर जारी है. अरबाज इस मर्तबा स्ट्रेट एंड ड्राइव खेलने की कोशिश जरूर. यहाँ पे बॉलिंग थ्रो में रोकने की कोशिश, बेहतरीन एफर्ट मिला यहाँ पे गेंदबाज के जरिए से. एक ही रन पे खुश रहना पड़ेगा यहाँ पे वन साइड मुरादपुर टीम को. इसी के साथ स्कोरबोर्ड में इजाफा होगा. स्कोरबोर्ड जा पहुंचा है 28 रनों पे, 1 विकेट के नुकसान पे. 2 ओवर के समाप्ति के बाद 2 ओवर के बाद स्कोरबोर्ड जा पहुंचा है 28 रनों पे 1 विकेट के नुकसान पे. अच्छी बल्लेबाजी जो दिखा रहे थे मैदान के अंदर साहिल, जो मैदान पे टूट पड़े थे, मैदान पे बरस पड़े थे. एक स्विच हिट लगाई थी आउट होने से पहले. नए गेंदबाज तैयार, अपनी कोटी की ओर से तीसरा, अपने खुद की ओर से पहला और लेके तैयार. इस मर्तबा गेंद को भेजा है सीमा रेखा के पार 4 रनों के लिए. बेहतरीन लाजवाब चौका देखने को मिला अरबाज के बल्ले से. फिर से एक बार तैयार, गेंदबाज तैयार, बल्लेबाज तैयार. अरबाज, क्या बल्लेबाजी, वाह भाई वाह बल्लेबाजी, एक शानदार बल्लेबाजी, बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी, किफाया बल्लेबाजी. हो क्या कर बैठे अरबाज, खुद अपने हाथों से विकेट गवा बैठे. क्या जरूरत नहीं थी, यहाँ पे रन लेने की कोशिश जरूर थी, लेकिन अपना विकेट गवा बैठे यहाँ पे अरबाज, जो कि वो अच्छी बल्लेबाजी मैदान के अंदर दिखा रहे थे. 33 रन 2 विकेट के नुकसान पे. नए बल्लेबाज मैदान के अंदर दाखिल, जुनेद कुडलुनकर. प्रतीक के पास एक बेहतरीन वेरिएशन है, अच्छी लेंथ का यूज करते हुए, इस्तेमाल करते हुए यहाँ पे 34 2 विकेट के नुकसान पे. अंतिम ओवर जारी मैदान के अंदर. अंतिम ओवर में एक विस्फोटक बल्लेबाजी करने की ओर रहती है, वही ओर पे खामोश करके रखा. यहाँ पे गेंद और बल्ले का कोई ताल्लुक नहीं. क्लिक बाइक के स्वरूप में 1 रन जरूर मिलेगी. गेंद और बल्ले का कोई ताल्लुक नहीं, मानना पड़ेगा. वाह भाई वाह, क्या गेंदबाजी, जबरदस्त किफाया, तारीफे काबिल गेंदबाजी मैदान के अंदर. इस मर्तबा नो हो इस मर्तबा गेंद जाएगी सीमा रेखा के पार 4 रनों के लिए. लाइनमैन बताए. अच्छा एफर्ट, बेहतरीन एफर्ट, तालियां होनी चाहिए इस खिलाड़ी के लिए. कृपया रुके जरा. टोटल 3 रन रहेंगे यहाँ पे. 38
38 रन्स, लॉट्स ऑफ 2 विकेट्स। अच्छा एफर्ट देखने को मिला जरूर। फिर से गेंदबाज तैयार प्रतीक, जिसने ओहो इस मर्तबा लेफ्ट खेलने की कोशिश, स्ट्रेट एंड ड्राइव, एक बेहतरीन लाजवाब शानदार शॉट देखने को मिला। मनीष के बल्ले से, लेफ्ट हैंडेड बैट्समैन मनीष, एक करारा लाजवाब स्ट्रोक मिलने को। इस मर्तबा नजाकत, इस मर्तबा नजाकत, होशियारी, चकमा देने वाली गेंद देखने को मिली इस मर्तबा प्रतीक की गेंदबाजी से। बेहतरीन गेंदबाजी, जबरदस्त अफलातून गेंदबाजी करके दिखाई। यहाँ पे अपनी टीम मुसीबत में थी, वहां पे दिखा दिया प्रतीक ने। नकद बड़ा नपद बड़ा, मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा। लहरों से डर के नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। स्कोर जा पहुंचा है 42 रनों पे जीत के लिए। 43 रन्स। अठरा चेंडू आणि मात्र 43 धावांचं समीकरण जिंकण्यासाठी दत्तकृपा कादवन संघाला प्रतीक लाजवाब शानदार गोलंदाजी करून दाखवली। मात्र मित्रांनो, सतत सांगितलं जातं संघर्ष कालात संकटात सतत स्वतःला सांगत जा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण अजून मी जिंकलो नाही, ते करून दाखवलं इथे। मात्र प्रतीकने आपला संघ संकटात होता, एक संघर्षामध्ये होता, दबावामध्ये होता आणि एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी पार पडून आपल्या संघाला मात्र 42 धावापर्यंत रोखून ठेवलं ते प्रतीकने। पुढच्या टॉस साठी यायचं आहे आनंदी 11 वर्सेस माऊली कृपा। ओमकार सर समालोचन कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे। ओमकार सर असतील, कृपया यायचं आहे, स्थानापन्न व्हायचं आहे समालोचन कक्षामध्ये। चला सामन्याला सुरुवात होत आहे। साहिल गोलंदाजीसाठी सज्ज झालाय, प्रतीक आणि नितेश। हो हो हो, पहिल्या चेंडूवरती आक्रमण आणि हल्ला चढवण्याचा प्रयत्न। हो, आता मात्र निर्धाव चेंडूची सांगत येईल। पाच धावा धाव फलकावरती। सॉरी, माफी असावी, 2 धावा धाव फलकावरती। साहिल पुन्हा एकदा प्रतीक, थोडासा हाफ ट्रेकर चेंडू, ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं एफर्ट पाहायला मिळत आहे वन साइड मुरादपूर या संघाकडून। पुन्हा एकदा साहिल, ओहो बॉलिंग थ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न, परंतु बीट होतोय। नितेश एक छोटा कच्चा खेळाडू जरूर आहे, क्षमता चांगली आहे, कला आहे, नजाकत आहे। हो 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 हो, इथे मात्र साहिल तुमसे रे तो आमचा वासे रे करून दाखवतो इथे साहिल।
होगी तेरी दांडी गोल, मेरा बॉलर पॉवरफुल. दांडी 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 गोल करून ठेवली मात्र इथे साहिलने. साहिल कासारे या खेळाडूने सुद्धा एक चांगलं नाव कमावलं आहे. तोच गोलंदाजीसाठी सज्ज आहे मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. रोहन जाधव. हो इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगत येईल. एक षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलक असेल 3 या आकड्यावरती. आरबाज बॉलिंग ट्रॅक वरती. प्रतीक पहिला चेंडू. ओहो काय फटका. नो मॅन लँड मध्ये ट्रॅव्हल होऊन चेंडू जातोय. 1 बाउन्स 2 बाउन्स चौकार. 4 धावांसाठी. पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका मारून इथे मात्र 7 धावा धाव फलकावरती. 7 धावा जिंकण्यासाठी 43 ना इथे लिहा 43. हो काय चेंडू. जबरदस्त अफलातून अप्रतिम अविश्वसनीय अद्भुत चेंडू हाताळला गेला मात्र अरबाजच्या माध्यमातून. वाईट चेंडूची सांगत येईल इथे मात्र. वाईट चेंडूने धावफलक असेल 8 या आकड्यावरती. 43 धावांचा पाठलाग करायचा आहे मात्र दत्तकृपा अरबाज. हो इथे मात्र दांडी दांडी गोल. यष्ट्या उद्ध्वस्त करून ठेवलंय मात्र. जबरदस्त डेंजर बॉलर मात्र दिसतोय अरबाज. यष्ट्या उद्ध्वस्त करून ठेवल्या. प्रतीक सारखा एक धडाकेबाज एक ताकदवार फलंदाज तंबूच्या आसऱ्याला मात्र एक मोठा मासा फसवला गेला. सागर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. हो 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 इथे मात्र चेंडू होतय 4 धावांसाठी ट्रॅव्हल. 4 + 1 टोटल 5 धाव. तेरा धावा. हो इथे मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगत येते. हो शेवटचा चेंडू परंतु काय फटका. चेंडू स्लॉट मध्ये होता परंतु पाठवलाय पार्किंग स्लॉट मध्ये. जबरदस्त फटका लाजवाब. 4 धावांसाठी 4 धावांनी धावफलक जाऊन पोहोचला आहे 17 या आकड्यावरती. माऊली कृपा आणि आनंदी 11 नाणेफेकीसाठी यायचं आहे. 27 ना 27 ना 6 चेंडू आणि 27 धावा. आवेश आवेश गोलंदाजीसाठी सज्ज झालाय मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती आहे आवेश. हो हो इथे मात्र सुरेख झेल. नो आहे का. ओके बॉल काउंट असेल ना. अंपायर बॉल काउंट. बॉल काउंट असेल. सुरेख झेल आणि संपतोय मात्र सागरच्या पारीचं खेळ. हो इथे मात्र फाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय सीमा रेखा पार. येतोय हा चौकार. 22 धावा धावफलकावरती. मुकेश सणकर यांच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला. हो तर मात्र 22 धावा धावफलकावरती. अजून जिंकण्यासाठी 21 धावा. हो 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 सुरेख अप्रतिम एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते मात्र आवेशच्या माध्यमातून.
ओहो इथे मात्र उलटा पुलटा शॉट खेळण्याच्या नादात फलंदाज बाद होऊन जातोय आणि इथे विजय होतोय मात्र वन साइड मुरादपूर संघ. आनंदी इलेव्हन आणि माऊली कृपा चला टॉस साठी यायचं आहे. झालं का?